तर विधानसभा मंडळामध्ये विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल अर्थसंकल्प मांडला गेला। या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टी झाल्या, स्मारके बांधण्याच्या गोष्टी झाल्या। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक काचं बजेट तरतूद आली, परंतु मी सांगू इच्छितो जे स्मारक 5 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार स्मारक समुद्रामध्ये होणार होतं, ते स्मारक अद्याप चालू झालेलं नाही। मग तुम्ही दुसरे स्मारक बांधून काय करणार? स्मारक आहे हे कोणालाही मारकत नाहीत, स्मारक आहे हे कोणालाही मारक नाहीत। फक्त आर्थिक तरतुदी करून स्मारकाच्या नावाखाली खर्च करायचा आणि या स्मारकातून काही मार्गदर्शक तत्वे आपण घ्यायची नाहीत। ए रे माझ्या मागल्या महाराष्ट्र चालला झुकल्या, ए रे माझ्या मागल्या महाराष्ट्र चालला झुकल्या। मी फार तीव्र ज्वलंत विचार आहेत माझे। आज मी महाराष्ट्र राज्याचा रक्षक, महाराष्ट्राचा रक्षक, एक ब्लू पांथर, महाराष्ट्राचा सिंह, महाराष्ट्र कायद्याचा रक्षक, आरक्षण रक्षक, भारताचा रक्षक, भारताचा अग्निअस्त्र आहे। आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य सरकारी अधिकारी 32 वर्ष सेवा करता करता सत्यवितावादी विचाराने वागलो म्हणून सेवेमध्ये 3 वेळा रेकॉर्ड ब्रेक निलंबित झालो। 96ची अतिक्रमण आणि बांधकाम करण्याची घटना, या घटनेचा माझा काही परामर्श नव्हता, काही संबंध नव्हता, निलंबन झालो। कोविड कालावधीमध्ये 2020च्या कालावधीमध्ये नाव घेतो पालकमंत्री नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदेने रवींद्र शिंदेला सस्पेंड करायच्या आयुक्तांना आदेश दिले, विनाकारण कुठलाही संबंध नसतात। राबोडीमध्ये चाललेल्या नियमबाह्य नाल्यावरील डीपी रस्ता नसताना डीपी रस्ता दाखवला गेला। खोटा प्रस्ताव ज्या अधिकाऱ्यांनी बनवलं, जे काम चालू केलं, त्या कामाला माझ्या विभागाचा नाल्या डिपार्टमेंटचा संबंध असल्याने मी कुठल्याही प्रकारचा अभिप्राय की कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव माझ्यासमोर न येता थेट प्रस्ताव कोणी मंजूर केला त्याला आम्ही आक्षेप घेतला। त्यामुळे कामाला आक्षेप घेतला म्हणून महासभेमध्ये माझ्या विरुद्ध ठराव करून मला निलंबित करायला लावलं। हे कोणतं राजकारण आहे, कोणतं गणित आहे, कोणतं सत्यवादी विचार आहे, हे मला काही कळत नाही। आज राजकारणी आपल्या सत्तेसाठी, आपल्या अर्थ करण्यासाठी, आपल्या फायद्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याच्या प्रामाणिकाचा बळी घेतात। आज मुख्यमंत्री BSUPमध्ये दौरा करताना खाटरोड विभागामध्ये BSUPचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड उपस्थित नव्हते, त्यांना प्रोग्राम माहीत नव्हता, उपस्थित नव्हते। कोणीतरी दिलं एकनाथराव शिंदेंना भडकून, केलं निलंबित। असंच काही माझ्या बाबतीत रवींद्र शिंदेच्या बाबतीत झालं। रवींद्र शिंदेने कुठल्याही प्रकारचं बोलणं नाही, चालणं नाही, एक लाईव्हवर आलेल्या फक्त एक प्रतिक्रिया अशी दिली की साहेब तुम्ही बोलता ते फार चुकीचं आहे, एकनाथराव शिंदेने जे काय बोललेत ते चुकीचं असून त्याच्यावर माझा आक्षेप आहे, एवढंच होतं विधान, त्यात आक्षेपार्ह काय नव्हतं। मग कोणतरी माजी महापौर आत्ताचे खासदार नरेश म्हस्के सांगतात रवींद्र शिंदेने एकनाथराव शिंदेनं शिव्या दिल्या। अरे तुम्ही जेव्हा पक्ष बदलत होतात तेव्हा राजकारणामध्ये तुम्ही एकनाथराव शिंदेना किती शिव्या दिल्या हो, किती शिव्या दिल्या सांगू का तुम्हाला ती घटना? पक्षाचं पक्षांतर करताना काँग्रेसमध्ये जात होतात नरेश म्हस्के, तुम्ही किती शिव्या दिल्यात एकनाथराव शिंदेना, तेव्हा काही नाही लाज वाटली। आणि आत्ता रवींद्र शिंदे उघड नाव घेतलं तुम्ही, मला शिव्याच देता येत नाही। एकनाथराव शिंदे तुमच्या कॅबिनमध्ये, तुमच्या दलालामध्ये तुम्हाला थेट तोंडावर बोलले, अरे ते रवींद्र शिंदेना तर शिव्या देता येत नाही, शिव्याच देत नाहीत, शब्दामध्ये देखील त्यांचं अनाप शनाप शब्द नाहीत, मग तू शिव्या कशा देईल? ए नऱ्या तू गप्प बस, जास्त बोलू नको। रवींद्र शिंदेची माफी मागितली, मी माफी मागतो त्याची की माझ्यामुळे जे काही झालं। हे अशा दालनामध्ये चर्चा झाली समोरासमोर। नरेश म्हस्के महापौर, गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त महासभेचे होते, त्यांनी त्यांच्यासमोर मिनल पालंडे तिथे कार्यभाराचे आदेश मागे लपून घेऊन येते उपायुक्त पदाचे। रवींद्र शिंदेला बघितलं की सगळेजण घाबरतात, कारण मी सत्यवादी विचारायचा आहे, सत्यवादी विचार बोलतो, सत्य कायदा बोलतो, कायद्याप्रमाणे चालतो, शासनाच्या नियमाप्रमाणे चालतो।
म्हणून आज बोलतो. त्यामुळे लोकांना ते खुपतं तिथं गुप्ते, तिथे असते रवींद्र शिंदे. खुपते तिथे गुप्ते, तिथे असते रवींद्र शिंदे. थेट आक्षेप घेणारा माणूस एकमेव आहे महाराष्ट्र शासनाचा अधिकारी. आज दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या 1960च्या दशकापासून संघटना आहेत, विविध संस्था आहेत. या संघटनेवर काम करताना मला अभिमान वाटतो की मी गोरगरीब समाजासाठी काम करतो, कामगारांसाठी काम करतो, न्याय हक्क देण्याचं काम करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून आज अर्थसंकल्पीय अधिवेशन